नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज रोजी आपण अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा या गावी एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे, फील्ड प्रोग्राम. आणि एशियन कंपनीचं कॉन्फिडन्स हे सोयाबीन आपण इथे लावलेलं आहे. ते देवीदास भाऊ नानोटे यांच्या शेतात. नमस्कार देवीदास भाऊ. आणि मी सर्वप्रथम पहिले जे शेतकरी बंधू इथे आलेले आहेत आपल्याकडे, वेळात वेळ काढून आले आणि देवीदास भाऊंनी पण वेळात वेळ काढून त्यांचं नियोजन थोडं मागे घेऊन आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी शेतकरी श्री देवीदास भाऊ नानोटे आणि आलेले सगळं शेतकरी वर्ग यांचं मनापासून आभार मानतो. देवीदास भाऊ, आपण किती बॅगा लावलेल्या आहेत? व्हेरायटी कुठली आहे? एशियन कोणती? कॉन्फिडन्स. बरं, मला एक सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काय वैशिष्ट्य वाटलं? आणि शेंगा जास्तीत जास्त 4 दाण्याच्या आहेत. आणि दाणा वगैरे कसा काय? काळा आहे. बरं, याच्यावर येलो मोजॅक वगैरे आलेला आहे का काही? ही जी बिमारी आली हे कशामुळे आली? आता हा जो व्हायरस आल्यामुळे आली. बरं, तर तुम्ही म्हणजे आधी ऐकलेलं होतं का हे नाव? नाही. दुकानदारांनी दिलं तुम्हाला? समजा 2 बॅगा बा लावा यावर्षी. मला एक सांगा, तुम्हाला आता हे आपण पाहणी केली सगळ्या शेतकरी लोकांनी, तर तुम्हाला कितीपर्यंत उत्पादन मिळेल या 2 बॅगमध्ये हे सांगा लोकांना. एकरी 10 क्विंटल उत्पादन होईल असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधूंनो? होईल म्हणजे काही खोटं वगैरे वाटते का? म्हणजे प्लॉट पाहणी केलेली आहे तुम्ही, त्याच्यानंतर असं म्हणजे आपल्याला काही कुठे लपून ठेवायचं नाही. देवीदास भाऊ, आपण सोयाबीन तर लावलेलंच आहे, पण आपल्या कंपनीचं एशियन सीड्सचा एक गहू पण येतो, रिसर्च गहू आहे, 20 किलोमध्ये एशियन सोना म्हणून. या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे आता दाणा चमकदार आहे आणि पोळी ही खाण्यासाठी फार नरम आहे आणि चमकदार दाणा आहे. मार्केटमध्ये याला बाजारभावामध्ये थोडं 100 रुपये शिल्लक मिळतात. आणि हा गहू पण जवळपास 10 वर्षापासून आहे. इथे आता हे टिकव्यावरून लोक आलेले आहेत, त्याच्यापैकी एक दोघांनी लावलेला आहे मागच्या वर्षी हा गहू. तर हा गहू पण चांगला आहे. तर आता येणाऱ्या सीझनमध्ये रब्बीमध्ये तुम्ही गहू पेरत असाल तर बा एशियनचा सोना गहू पेरा हा. आणि विशेष म्हणजे काय झालं, यांचा जेव्हा हा प्लॉट फुलोरावर होता त्यावेळेस आपण याच्यावर आपल्या कंपनीचं एक टॉनिक आहे, एशियन टार्गेट म्हणून. हे टॉनिक बाजारामध्ये उपलब्ध नाही आहे, फक्त डेमो म्हणून आलेलं होतं. आपण इथे आता जर चणा वगैरे लागला तर आपण पुन्हा समोर चण्यावर पण देऊ शकतो कोणाला. 5 पंपाचं औषध असं काही नाही आहे. रोडवर एखादं शेत आहे बा, तुम्हाला जर बा फुलोरावर येऊन राहिला आपला चणा, तर तेव्हा आपण देऊ शकतो. तर हे जे टॉनिक आहे याचं हे वैशिष्ट्य आहे की फुलोऱ्याच्या स्टेजमध्ये तुम्ही जर हे फवारलं तर फुलांची संख्या पण वाढेल आणि झाडाच्या फांद्या पण वाढतील आणि फुलोर लवकरात लवकर दाण्यामध्ये हे होते, दाण्यामध्ये कन्वर्ट होतो. तर हे एक पुढच्या वर्षी आपल्याला मार्केटमध्ये मिळणार आहे. तर हे पण पेरा आपण. आणि आता सगळ्यात शेवटी मी आता कंपनीतर्फे एशियन सीड्सतर्फे देवीदास भाऊंना एक छोटीशी भेटवस्तू देतो, तर त्यांनी त्या भेटवस्तूचा स्वीकार करावा. आणि वेळात वेळ काढून आपण लोक आलेले आहेत या कार्यक्रमाला, माहिती ऐकली, आपण पाहणी केली प्रत्यक्ष, त्याबद्दल मी आपल्या कंपनीतर्फे आभार मानतो. देवीदास भाऊ, तुम्ही पण वेळात वेळ तुमच्या पराठीला पाणी देणं चालू आहे, तुम्ही तरी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपलब्धता दिली, त्याबद्दल मी आपले पण धन्यवाद मानतो. नमस्कार, धन्यवाद.